हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्व आणि कसा चालू आहे तुमचा अभ्यास? तर आज सकाळी 11 वाजता मी घेतलेला आहे इंग्रजी हा विषय. तर इंग्रजीमध्ये मी आज फॉरेन वर्ड्स घेतलेले आहेत. फॉरेन वर्ड्स वाचून झाल्याच्या नंतर मग मी सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि इडियम फ्रेजेस हे 50-50चं स्ट्रक्चर माझं कंप्लीट केलेलं आहे. बरेच दिवस झाले मी सिनोनिम, अँटोनिम्स वाचण्यामध्ये माझं खंड पडलेला होता आणि आता पुन्हा एकदा मी ते वाचायला सुरुवात केलेली आहे. तर तुम्हीसुद्धा असेच डेली व्होकॅब्युलरी जे आहे ते 50-50-50 वाचत राहिलात तर तुमची कवर होऊन जाते. माझी बऱ्यापैकी कवर झालेली आहे, परंतु मध्यंतरी गॅप पडल्यामुळे परत एकदा तो विषय मागे पडलेला होता आणि आजपासून मी पुन्हा एकदा ते वाचायला सुरुवात केलेलं आहे. याचबरोबर माझं मी MSWचा सुद्धा अभ्यास मी पहाटेच्या वेळेमध्ये करत आहे आणि त्यामुळेच मी पहाटेच्या वेळेतला तो व्हिडिओ बनवत नाही. तर माझं MSWचा जो अभ्यास आहे त्याची परीक्षा माझी 2 जानेवारीपासून आहे आणि मग तो पहाटेच्या वेळी मी अभ्यास करत असते. त्यानंतर मग मी गणित बुद्धिमत्तेचे मिश्र प्रश्न जे आहेत किंवा कूट प्रश्न ज्याला आपण म्हणतो ते सोडवायला घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती माझा सध्या फोकस आहे. आणि प्रश्नपत्रिकासुद्धा माझ्याकडे ज्या अवेलेबल आहेत, मागच्या तलाठीच्या प्रश्नपत्रिकांचा संच आहे किंवा पोलीस भरतीचा आहे, तर त्यातूनसुद्धा मी प्रश्न सोडवत आहे. त्यामधील इंग्रजी, मराठी याचासुद्धा मी अभ्यास करत आहे आणि GKचे सुद्धा कशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत त्याचासुद्धा अभ्यास करत आहे. त्याचबरोबर गणित बुद्धिमत्तेचा सुद्धा प्रश्न त्यातील मी सोडवत आहे. तर पाहू शकताय. त्यानंतर मग मी आपला ICDS हा जो तांत्रिक घटक आहे त्याचा थोडा वेळ अभ्यास केलेला आहे आणि त्यानंतर थोडा वेळ मग मी आराम केला. तासभर पहाटे उठल्यामुळे आणि रात्रीसुद्धा थोडंसं जागरण होत असतं, त्यामुळे मग मी दुपारी आराम करत असते. तर मग त्यानंतर फ्रेश वगैरे झाली आणि पुन्हा एकदा अभ्यासाला बसलेली होती. तर त्यावेळेत मग मी आज GKGSचं इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास वाचलेला आहे. त्यानंतर मग पुन्हा एकदा पोषण हा घटक मला वाचायचा होता, तर तो सुद्धा मग मी आज वाचलेला आहे. तर माझ्याकडे तांत्रिक विषयाची तयारी करण्यासाठी हे विजयपथ पब्लिकेशनचं बुक आहे पवन सरांचं. तर यामधूनच मग मी माझी तांत्रिकची जी तयारी आहे ती करत आहे. बऱ्याच मला मैत्रिणींनी प्रश्न विचारले होते कमेंटमध्ये, तर त्यांच्यासाठी सांगितलेलं आहे. तुम्हीसुद्धा हे पुस्तकातून तयारी करू शकता किंवा मग आणखी कुठल्या तुमच्याकडे असेल प्रकाशनाचं तर ते सुद्धा वाचू शकता. त्यानंतर मग मी इंग्रजीमध्ये तुम्हाला सांगायचं राहिलेलं आहे माझं की मी कुठल्या टॉपिकची तयारी केलेली आहे. तर इंग्रजीमध्ये मी व्होकॅब्युलरी तर केलेलीच आहे आणि त्यानंतर ना मग ग्रामरमध्ये डायरेक्ट, इनडायरेक्ट, व्हॉईस असेल, टेन्सेस असतील, हे टॉपिक मी केलेले आहेत. आणि त्यानंतर वर्ब, नाऊन हे जे घटक आहेत आपले शब्दांच्या जाती, तर ते सुद्धा मी करून ठेवलेले आहेत. आर्टिकल्स आहेत, त्यानंतर क्वेश्चन टॅग आहे, असे मेन टॉपिक केलेले आहेत. बऱ्यापैकी प्रश्न आपल्याला डायरेक्ट, इनडायरेक्ट, व्हॉईस, ॲक्टिव्ह व्हॉईस, पॅसिव्ह व्हॉईस, यानंतर परत ते आपलं सेंटेन्स फॉर्मेशन आहे त्यावरती प्रश्न विचारलेले दिसतात. पहिल्या प्रश्नपत्रिका तुम्ही जर पाहिल्या तर मग त्या हिशोबाने मी ते टॉपिक केलेले आहेत. आणि त्यानंतर व्होकॅब्युलरीमध्ये मग आपल्याला सिनोनिम्स, अँटोनिम्स जास्त विचारले जातात, इडियम्स विचारले जातात, वन वर्ड सबस्टिट्यूशन विचारले जातात. तर ते सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी करून ठेवायचे आहेत, म्हणजे आपले मार्क्स जे आहेत ते जाणार नाहीत. या पद्धतीने माझी इंग्रजीची सुद्धा तयारी आहे. तुम्हीसुद्धा या पद्धतीने तुमची तयारी करू शकता किंवा तुम्ही कुठली बॅच वगैरे लावली असेल तर ते सरसुद्धा तुम्हाला सांगत असतील. तर मी कुठलीही बॅच लावलेली नाही किंवा कुठलेही क्लासेस वगैरे लावलेले नाही आहेत. तर माझा सगळा पूर्ण सेल्फ स्टडी चालू आहे, कारण माझ्याकडे